वाढदिवसाचा जल्लोष नाही तर समाजसेवेचा ध्यास मनी ठेवत आपण बघत असाल बदलापूर शहरात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती किरणजी भोईर यांचा वाढदिवस आज खरं तर साजरा होणार आहे। एक दोन नाही तर अनेक सामाजिक उपक्रम आहेत। चिमुकल्यांपासून लहानांपर्यंत पासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला उपयोगी येतील असे समाज उपयोगी उपक्रम आज पार पडणार आहेत। या वाढदिवसानिमित्त आजच्या दिवसानिमित्त आज सायंकाळी आपण बघत असाल तर अनेक मुली आहेत ज्यांना माझ्या मागे तुम्ही बघत असाल शेकडो सायकली आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे। दुसरीकडे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक साहित्य किंवा शैक्षणिक मदत जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। महत्वाचं म्हणजे आपल्या नेत्र तपासणी चष्मे वाटप सुद्धा केलं जाणार आहे। सगळ्यात महत्वाचं जे गरजू कामगार आहेत जे गरीब कामगार आहेत त्यांना भांडी संचाचं सुद्धा वाटप जे आहे म्हणजे पूर्ण भांडी संच असतो तो त्याचं सुद्धा वाटप आज केलं जाणार आहे। बदलापूर पश्चिम परिसरात अशा अनेक उपक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत आरोग्य सभापतीचे जरी असले तरी सुद्धा शिक्षणामध्ये सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगल्या आणि सुलभ पद्धतीने व्हावं यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न असलेले पाहायला मिळतात। आरोग्य सभापती असल्या कारणानं शहरामध्ये डायलिसिस सेंटर आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे, कारण की आमदार किसन कथोरे यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या डायलिसिस सेंटरला सुद्धा सुरुवात झालेली आहे। एवढंच नाही तर रुग्णवाहिका जी आजही त्यांच्या घराबाहेर आहे आणि जेव्हा रुग्णांना गरज पडते त्यावेळी अल्प दरामध्ये ती रुग्णवाहिका त्यांच्या मदतीसाठी धावताना आपल्याला पाहायला मिळते। असे अनेक उपक्रम किरणजी भोईर यांच्या माध्यमातून पार पडत असतात आणि आजचा हा वाढदिवस ते जरी तरुण असले तरी सुद्धा आपण बघत असाल तर गाजावाजा मोठ्या प्रमाणात न करता सेलिब्रेशन न करता तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा दृष्टिकोन समोर ठेवून आज ते पार पाडणार आहेत। सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगाल संध्याकाळी कशा पद्धतीने कार्यक्रमांचं आयोजन? आपण दिलेल्या शुभेच्छांचा खऱ्या अर्थाने मी मनापासून स्वीकार करतो, कारण की सर्वांच्या ज्या शुभेच्छा असतात या शुभेच्छा पाठीशी घेऊन आपण प्रत्येक कुठल्या ना कुठलं कार्य करत असतो आणि सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आज खास करून वाढदिवसानिमित्ताने दरवर्षीच काही ना काहीतरी आपण अनोखा उपक्रम करत असतो आणि यावर्षी जर बघितलं असेल ते मुलींसाठी शिक्षणासाठी म्हणजे शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना सायकलीचं आपण वाटप करत आहोत, जेणेकरून आज जर पाहिलं असेल की रिक्षामध्ये जर एक रिक्षा लावली आणि शाळेमध्ये जायचे 1,000-1,500 रुपये घेतात वर्षाला, त्याचे 17 ते 18,000 रुपये ते त्यांचे सेव्हिंग होणार आहेत। मुलींच्या आरोग्यासाठी एक खूप चांगलं आहे की सायकल चालवणं आपला एक थोडासा व्यायाम देखील होतो आणि इंधनाची बचत जे मोदी साहेबांनी जे आता आपल्याला जे सांगितलं इंधन बचत केलं पाहिजे त्या माध्यमातून देखील हा थोडासा हे फार मोठं नाही पण थोडासा आपला हातभार त्या ठिकाणी त्या कार्याला लागावं ही एक संकल्पना मनामध्ये ठेवून आपण या ठिकाणी काम करतोय। मागील वर्षी जर आपण बघितलं असेल की एक रुग्णांसाठी जे रुग्णवाहिका आहे ती अल्प दरात देण्याचा आपला या ठिकाणी मानस होता। हे पण देखील काम माझं 2 ते 3 वर्षापासून माझी संकल्पना होती की आपण ते करावं, पण आज ही शहरामध्ये अँब्युलन्स जी जाते किंवा ग्रामीण भागामध्ये जर मुंबईला खरं सांगतो की जायचं ते 5 ते 5.5 हजार घेतात, पण त्यामध्ये आपले 3-3.5 हजारामध्ये जाते, त्यांचे 2-2 हजार प्रत्येक रुग्णाचे 2,500 रुपये वाचतात। त्याच्यामध्ये लोकल कोणी असेल कोणी आजारी असेल आपण त्यांच्याकडनं ते निशुल्क देतो, ती सेवा पण करत असतो। त्यासाठी मामा आहेत ते चांगलं काम करतात, दिवस रात्र कोणी असेल अवेलेबल असेल ते जातात त्यासाठी। आणि विशेष करून जे आमदार कथोरे साहेब जे इमारत बांधकाम कामगारांचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीमध्ये त्यांनी आमची निवड केली की कामगारांसाठी काहीतरी आपण काम केलं पाहिजे। त्यांची नोंदणी करून त्यांना सर्वप्रथम भांडी संचाचं आज वाटप करणार आहे। जवळपास 100 जे कामगार आहेत 100 कामगारांचं त्या ठिकाणी वाटप होणार आहे। या व्यतिरिक्त जे 10वी किंवा 12वीचे विद्यार्थी असतील जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काहीतरी थोडीफार मदत म्हणून आपण आर्थिक सहाय्य अशा 10 विद्यार्थ्यांना करणार आहे, जेणेकरून कुठेतरी थोडासा हातभार आपला जर लागला तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण असतात, त्यासाठी कुठे मागे राहू नये त्यांनी, म्हणून थोडीशी आपण आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी करणार। चष्मे वाटप शिबिर आहे, मोफत नेत्र तपासणी आहे, त्यामध्ये ज्यांना कोणाला मोतीबिंदू असेल त्यांचं सर्वांचं ऑपरेशन माझ्या स्वखर्चातून त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन देखील आपण भविष्यामध्ये करणार। ते तर कंटिन्यू चालू आहे। आज शेकडो ऑपरेशन असतील माझ्या हातून, म्हणजे माझ्या कडनं जे झालेत, आम्ही ईशा नेत्रालय या ठिकाणी ऑपरेशन करत असतो
त्यामुळे त्याचं एक थोडासा आपल्याला एक समाधान मिळतं या आरोग्य क्षेत्रात आपण ज्यावेळेस काम करतो. महत्वाचं म्हणजे की शहरामध्ये डायलिसिस सेंटर आलेत. रुग्णांसाठी खूप मोठी त्या ठिकाणी त्यांना एक सहकार्य त्यांना त्या ठिकाणी मिळालं की शहर सोडून बाहेर जावं लागायचं. आज मोफत सेवा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ती सेवा उपलब्ध झाली. कालच कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही जो पाठपुरावा करत होतो गेल्या 8 ते 10 महिन्यापासून, स्वतःचं आणि हक्काचं ब्लड स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन सेंटर चालू झालं. रुग्ण त्या ठिकाणी येऊन रक्त घेऊन जायला लागले. हे पहिले शहराच्या बाहेर जायला लागायचं, कारण हे फार मोठं शहर आहे. यासाठी आरोग्याच्या या सेवा असणं फार महत्वाचं आहे. आपल्याला चांगलं हॉस्पिटल तयार करायचं आहे, त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे. येत्या भविष्य काळामध्ये आपल्याला आरोग्य सेवा चांगली बनवायची. माननीय आमदार कतोरे साहेब आहेत, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आहेत, सर्व नगरसेवक सभापती आहेत, यांच्या सहकार्याने आपल्याला हे काम करायचं आहे. नागरिकांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, या पदापर्यंत. नक्कीच त्या पदाला चांगला न्याय देण्याचं काम करेल. म्हणूनच आज वाढदिवसानिमित्ताने हे सर्व सामाजिक उपक्रम या शहरासाठी आपण या ठिकाणी करतोय. भविष्यातही तसे चांगले उपक्रम करूया. आरोग्य शिबिर असतील, अनेक सारे उपक्रम आहेत या ठिकाणी करणार आहे. संध्याकाळी किती वाजता आणि कुठे कार्यक्रमाला सुरुवात होणार? संध्याकाळी 6:30 ते 7 वाजता गौरी हॉल मांजरली या ठिकाणी कार्यक्रम आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं. आणि माननीय आमदार साहेब आहेत, नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष मॅडम पण येणार आहेत. सर्वच नगरसेवक आणि सर्वच पक्षाचे नगरसेवक देखील आहेत. कारण की इलेक्शन पुरतंच फक्त राजकारण असतं, त्यानंतर हे शहर असं आहे की सर्व एकमेकांशी चांगले रिलेशन ठेवून आहेत. हे बदलापूर शहराचं एक खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नक्कीच आजच्या दिवशी एक चांगला आदर्श ठेवून यापुढे काम करणार आहे. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. तर आज सायंकाळी वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीनं साजरा होणार आहे आणि समाजाला एक वेगळी, आपण म्हणू शकतो, एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आरोग्य सभापती किरणजी भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि पुढे केला जाणार आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन आज सायंकाळच्या सुमारास करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की या गौरी हॉल या ठिकाणी जवळपास 7:30च्या दरम्यान, 7 ते 7:30च्या दरम्यान. धन्यवाद.